See this problem. Sets we are seeing. Examples. If A is subset of B and C is subset of A, then A intersection B intersection C equal to what? Okay, try to solve this problem. आता इथे पहा, इथे representation उलटा आहे. A subset of B and A, what is the meaning of this? A superset of C. A superset of C. फर्स्ट प्रॉब्लेम आपल्याला representation उलट दिलेलं आहे. याचा मीनिंग काय आहे? दिस मीन्स दॅट C इज सबसेट ऑफ A. प्रॉपर सबसेट. C इज सबसेट ऑफ A. देन व्हॉट इज A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C? तिघांमध्ये कॉमन काय असेल? व्हॉट विल बी कॉमन? डायग्राम ड्रॉ करूया. डायग्राम वेन डायग्रामने दिस प्रॉब्लेम यू कॅन सॉल्व इझिली. तुमच्याजवळ काय आहे पहा, ए सबसेट ऑफ बी. याचा अर्थ ए मोठा आहे बी पेक्षा. बीचा प्रत्येक एलिमेंट ए मध्ये येतो. आय कॅन राईट ए सेट बी हा त्याच्या आतमध्ये असेल. नो सॉरी उलट सांगितलं नाही का मी. दिस इज सेट्स exercise. Video number 5. First problem. A is subset of B and A is superset of C. Then A intersection B intersection C equal to chi. Try to solve this problem by Venn diagram. You will be solving it easily. Easily तुम्ही Venn diagram च्या मदतीने हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. पहा, A is subset of B and A is superset of C. याचा अर्थ काय होईल? याचा अर्थ मी म्हणू शकते C is subset of A. A B चा सबसेट आहे आणि C हा ए चा सबसेट आहे. म्हणजे याची डायग्राम जर काढली मी तर सगळ्यात मोठं म्हणजे या केसमध्ये हा सुपरसेट, या केसमध्ये हा सुपरसेट. डायग्राम पहा कशी बनेल. सगळ्यात आधी बनेल बी. बीचा ए सबसेट आहे म्हणजे बी एच्या आतमध्ये येईल. ओके. आणि सी हा सबसेट आहे एचा म्हणजे सी हा एच्या आतमध्ये येईल. है ना? आलं का लक्षामध्ये? ए बीचा सबसेट आहे म्हणजे ए बीच्या आतमध्ये येईल आणि सी हा एचा सबसेट आहे म्हणजे सी हा याच्या पण आतमध्ये येईल. म्हणजे ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन किती सी किती झालं? तिघांमध्येही कॉमन पार्ट कोणता आहे? जे सी मध्ये आहे ते सगळं ए मध्ये आहे, जे ए मध्ये आहे ते सगळं बी मध्ये आहे. म्हणजे याचा आन्सर किती होईल? सी होईल. आन्सर काय होईल याचा? सी. लिहा हे प्रॉब्लेम. पॉज करा आणि लिहून घ्या. सेकंड प्रॉब्लेम. इफ ए इक्वल टू ए बी सी कॉमा डी ई एफ. एफ पण सेटमध्ये आहे. देन ए बी ई बिलॉंग्स टू ए. ट्रू आहे की फॉल्स आहे? करा विचार थोडा. ए बी ई बिलॉंग्स टू ए. पण याच्या बाजूला सेट आहे. दिस इज अ सेट. इज दिस सेट ए पार्ट ऑफ ए? ए सेपरेट सेट. इज दिस सेट ए पार्ट ऑफ ए? नाही. ए मध्ये ए बी आणि ई एलिमेंटच्या फॉर्ममध्ये आहे, नॉट इन द फॉर्म ऑफ सेट. सो ए बी ई बिलॉंग्स टू ई. राईट और रॉंग? दिस इज रॉंग. मीन्स दिस इज व्हॉट? इट इज फॉल्स. इट इज फॉल्स. ठीक आहे. लेट्स मूव टू द थर्ड प्रॉब्लेम. थर्ड प्रॉब्लेम. इफ ए माइनस बी इक्वल टू बी minus A, then A and B are dash sets. Equal or
इक्विव्हॅलंट. करा विचार. ए और बी इक्वल आहे की इक्विव्हॅलंट आहे? पहा बरं. इफ ए मायनस बी इक्वल टू बी मायनस ए, देन ए अँड बी आर. आपण एक प्रॉपर्टी पाहिली आहे. कोणती? ए मायनस बी म्हणजे काय? ए मधले असे कंटेंट जे बी मध्ये नाही आहे, आणि बी मायनस ए म्हणजे काय? बी मधले असे कंटेंट जे ए मध्ये नाही आहे, आणि हे दोन्ही कंटेंट्स इक्वल असतील. ही जर सिच्युएशन असेल, आपण नॉर्मली काय पाहिलं आहे की ए मायनस बी इज नॉट इक्वल टू बी मायनस ए. दिस इज अ नॉर्मल कंडिशन. हे केव्हा ट्रू होईल? जेव्हा ए इक्वल टू बी असेल तेव्हा. जर ए इक्वल टू बी असेल ना, तरच इथे इक्वल टूचं साईन येईल, आणि ते दोन्ही कसे सेट येतील? ए मायनस बी केले तर त्याच्यामध्ये नल सेट येणार आहे आपल्याला. बरोबर आहे. तर ए आणि बी जर इक्वल असेल तर ह्या दोन व्हॅल्यूज कशा येतात? ए मायनस बी इक्वल टू बी मायनस ए येतात. ठीक आहे ना. तर यासाठी आपल्याला आन्सरमध्ये काय मिळेल? ए मायनस बी इक्वल टू बी मायनस ए. देन ए अँड बी आर वॉट? दे आर इक्वल सेट. ए अँड बी आर वॉट? दे आर इक्वल सेट. ठीक आहे. नाउ वी विल मूव टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 4. डायग्राम आहे एक. दिस इज सेट ए, दिस इज सेट बी. ए बी सी डी ई. फाइंड n of A delta B. n of A delta B काढा. A delta B म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे. A delta B म्हणजे काय होतं? A delta B म्हणजे असे एलिमेंट्स जे एक्सक्लुसिव्हली ए आणि बी मध्ये आहे. म्हणजे याला आपण कसं काढतो? याचा फॉर्म्युला आपल्याजवळ आहे. ए मायनस बी एलिमेंट्स. असे एलिमेंट जे ए मध्ये आहे पण बी मध्ये नाही, आणि असे एलिमेंट्स जे बी मध्ये आहे पण ए मध्ये नाही, आणि त्यांचं युनियन घेतो आपण. बरोबर आहे ना. म्हणजे जे कॉमन एलिमेंट नाही आहे दोघांचे, ते सोडून उरलेले जे एलिमेंट्स आहेत ते त्याच्या डिफरन्समध्ये, सिमेट्रिक डिफरन्समध्ये येतात. म्हणजे या कंडिशनमध्ये ए डेल्टा बी मध्ये मी हिंट दिलेली आहे तुम्हाला. ए डेल्टा बी मध्ये कोणते एलिमेंट्स येतात ते लिहा, आणि ते एलिमेंट्स लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? त्याचा नंबर फाइंड करून इथे लिहायचं आहे. ठीक आहे. हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व कराल? जमण्यासारखं आहे ना. ए सिमेट्रिक बी म्हणजे ए मायनस बीचे जे एलिमेंट्स कॉमन नाही आहे त्या एलिमेंट्सचा सेट लिहा आणि मग काढा. बघा जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर मला सांगा, मी याचा फोटो टाकेल तुम्हाला. ठीक आहे. ओके, वी विल मूव टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 5. पहा. प्रॉब्लेम नंबर 5. इफ A is the set of whole numbers and B is the set of natural numbers, then B minus A is dash set. A is the set of whole numbers. A is the set of 0, 1, 2, 3 dot dot dot. B is the set of natural numbers 1, 2, 3, 4 dot dot dot. Then B minus A काय येईल? असे एलिमेंट्स जे B मध्ये तर आहे पण A मध्ये नाही. B मध्ये आहे पण ए मध्ये नाही. असं कुठला एलिमेंट आहे? 1 पासून सगळेच तर आहे ना. 1 ए मध्ये, बी मध्ये आहे, ए मध्ये पण आहे, 2 पण आहे, 3 पण आहे, 4 पण आहे. म्हणजे बी मध्ये असा एकही एलिमेंट नाही की जो ए मध्ये नसेल. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये काय येईल? बी मायनस ए इज, इट विल बी काहीच नाही, नल सेट. बरोबर. त्याच्यामध्ये कुठला एलिमेंट येईल? कुठलाच एलिमेंट येणार नाही, नल सेट. 6. आता आपण हे प्रॉब्लेम कन्सिडर करू. इफ A is the set of whole numbers
and B is the set of natural numbers, then A minus B equal to, चला करा. A minus B मध्ये काय येईल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे, जमेल तुम्हाला. 7 नंबरचा प्रॉब्लेम. इफ A equal to 1 2 3 4 5 डॉट 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 10 पर्यंतचे एलिमेंट्स, देन सबसेट्स ऑफ A which consist of 2 4 6 8 10 but not 1 3 5 7 and 9 is. बोला, करा विचार. ए मध्ये 1 to 10 एलिमेंट्स आहे आणि त्याचा असा सबसेट ज्याच्यामध्ये हे सगळे एलिमेंट्स असायला पाहिजे, पण हे सगळे एलिमेंट असायला नको. असं किती कॉम्बिनेशन बनवू शकतात? हे सगळे एलिमेंट्स असायला पाहिजे म्हणजे तुम्ही लिहू शकता सपोज बी इक्वल टू 2 4 6 8 आणि 10. हां, हे सगळे एलिमेंट असायला पाहिजे आणि खालचे सगळे एलिमेंट नको. असे किती कॉम्बिनेशन बनवू शकता तुम्ही? ओनली 1 कॉम्बिनेशन इज पॉसिबल ना, है ना. 1 कॉम्बिनेशन इज पॉसिबल ओनली, सो द आंसर विल बी 1. द आंसर विल बी 1. ठीक है. सी नेक्स्ट प्रॉब्लम नंबर 8. A इंटरसेक्शन phi इक्वल टू, करा 9. A युनियन phi इक्वल टू, करा 10. A युनियन phi कॉम्प्लिमेंट इक्वल टू, करा. आणि A इंटरसेक्शन phi कॉम्प्लिमेंट इक्वल टू काय येईल पहा बरं, ट्राय करा. एक एक्झाम्पल सांगते. एचं इंटरसेक्शन phi सोबत नल सेट सोबत जर याचं इंटरसेक्शन घेतलं तर काय मिळणार आहे? ए आणि नल मध्ये काय कॉमन आहे? काहीच नाही, म्हणजे phi. ठीक आहे, ट्राय करा. जर नाही जमले तर मला सांगा, मी सांगेन, पण हे ट्राय करून पाहिजे. हे एक सांगू का? याचा जोडीदार हे प्रॉब्लेम सांगून देते. ए इंटरसेक्शन phi सो कॉम्प्लिमेंट. ए इंटरसेक्शन phi म्हणजे काय? तर phi चा कॉम्प्लिमेंट. phi चा कॉम्प्लिमेंट काय असतो? phi चा कॉम्प्लिमेंट असतो युनिव्हर्सल सेट. बरोबर आहे ना. हे दोघं मात्र तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 12. सी, if A intersection U is equal to U and B intersection phi is equal to phi, then A union B equal to किती? पहा, U म्हणजे युनिव्हर्सल सेट आणि पाय म्हणजे एम्प्टी सेट. कसं आहे प्रॉब्लेम? ए इंटरसेक्शन यू इज इक्वल टू युनिव्हर्सल सेट. एचं यू सोबत जर इंटरसेक्शन घेतलं तर तुम्हाला युनिव्हर्सल सेट मिळतो. याचा अर्थ इंटरसेक्शन म्हणजे कॉमन. दोघांतून कॉमन तोच एलिमेंट केव्हा मिळेल? जेव्हा तुमचा ए हा युनिव्हर्सल सेट असेल तेव्हाच ना. बरोबर आहे ना. अदरवाईज ही सिच्युएशन होते का? नाही पॉसिबल. दुसरा तुम्हाला म्हटले बी आणि फाय च कॉम्बिनेशन फाय आहे. फाय म्हणजे नल सेट. नल सेटला कुणाच्या तरी दुसऱ्यासोबत कंबाईन केल्यावर पुन्हा नलच मिळत आहे. याचा अर्थ काय? दिस इम्प्लाइज बी इज युअर नल सेट, है ना. देअरफॉर ए युनियन बी इक्वल टू काय होईल?
युनिव्हर्सल सेट युनियन फाय सेट इक्वल टू काय होईल, युनिव्हर्सल सेटचं कशासोबत युनियन घेतलं तरी तुम्हाला काय मिळणार आहे, युनिव्हर्सल सेटच मिळणार आहे. सो ए युनियन बी इक्वल्स टू वॉट, यू. कळलं का? ओके. वी विल मूव टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 13 काय आहे पहा. ए is the set of, if A is the set of whole numbers and B is the set of natural numbers, find A delta B. ओके, A delta B फाइंड करा. A delta B म्हणजे काय, A मायनस बी आणि बी मायनस ए चा युनियन इक्वल टू किती होते फाइंड करा. ए मायनस बी म्हणजे काय, होल सेटमधून नॅचरल सेट जर मायनस केला तुम्ही तर तुम्हाला काय मिळते, तुम्हाला मिळतं 0. म्हणजे याच्यामध्ये काय येईल, याच्यामध्ये येईल 0. आणि नॅचरलमधून होल मायनस केला तर नॅचरलमध्ये काहीच उरत नाही, बरोबर आहे ना. म्हणजे हा मिळतो तुम्हाला एम्प्टी सेट. याचं युनियन काय मिळेल, 0. ठीक आहे. चला 14 नंबरचा प्रॉब्लेम करूया. 14 नंबरचा प्रॉब्लेम. इफ A and B are non-empty sets. If A and B are non-empty sets, then A union A equals to A is called dash property. बीचं काम नव्हतं इथे, मी दोन प्रॉब्लेम्स मिक्स केले. इफ ए इज ए नॉन एम्प्टी सेट देन ए युनियन ए इक्वल्स टू ए. म्हणजे एचे ए सोबत युनियन घेतलं तर आपल्याला एच मिळतं. या प्रॉपर्टीला काय म्हणतात, दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज, नाव लक्षात घ्या, आयडेम्पोटेंट लॉ. आयडेम्पोटेंट लॉ. द प्रॉपर्टी इज कॉल्ड एज आयडेम्पोटेंट लॉ. नेक्स्ट पहा. ए अँड बी आर नॉन एम्प्टी सेट. A and B are non-empty set आणि A intersection B equal to B and A union B equal to B. Then A and B are dash sets. इक्वल आहे की इक्विवॅलंट आहे, थोडंसं डोकं खाजवा, स्वतः ट्राय करा, पहा इक्वल आहे की इक्विवॅलंट आहे. ठीक आहे. वी विल मूव टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 16. प्रॉब्लेम नंबर 16. If n of A cross B equal to 15, then A cross B equal to 15, then minimum possibility of n of B is 3. Tell me it is true or false. ए आणि बी चा क्रॉस केला, आन्सर मिळालं 15. तर मिनिमम बी किती असू शकतो, तर याच्यासाठी आपल्याला हे माहिती पाहिजे की एन ऑफ ए क्रॉस बी इक्वल टू काय होतं, एन ऑफ ए मल्टिप्लाइड बाय एन ऑफ बी. ही प्रॉपर्टी आपण पाहिली आहे. 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन किती आहे, 15 आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे की हा फाय असू शकत नाही, हा पण फाय असू शकत नाही. म्हणजे एन ऑफ ए पण 0 नाही चालत, एन ऑफ बी पण 0 नाही चालत. मग प्रॉपर्टीजचे ऑप्शन्स किती आहे तुमच्याजवळ, तुम्ही क्रॉस करू शकता. 1/15, 2 नाही येऊ शकत, 3/15, 3 × 5, 5 × 3,
आणि 15 × 1 हे 4 ऑप्शन्स तुमच्याजवळ पॉसिबल आहेत ना. मग बीची मिनिमम व्हॅल्यू 3 असू शकते असं यांचं म्हणणं आहे. ट्रू आहे की फॉल्स आहे? फॉल्स आहे. ठीक आहे ना. मिनिमम व्हॅल्यू किती असू शकते बीची? 1 असू शकते. ओके, सो दिस इज फॉल्स. वी विल मूव टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 17. See, P equal to A, B, C, D. Q equal to A, B, C, D. Then P and Q are dash sets. Okay. इक्वल की इक्विव्हॅलंट तुम्हाला लिहायचे. इक्वल म्हणजे ज्यांचे एलिमेंट सिमिलर आहेत सगळेच्या सगळे, आणि इक्विव्हॅलंट म्हणजे ज्यांचा नंबर सिमिलर आहे. ठीक आहे, तुम्ही करायचे. 18 नंबरचा प्रॉब्लेम पहा. इफ P is subset of Q and Q is subset of P, then what is the relation between P and Q? तुम्हाला करायचं आहे. ओके, सोपं प्रॉब्लेम आहे. नाहीच जमलं तर मग मला विचारा, मी सांगेन. नेक्स्ट, इफ A and B are non-empty sets, then n of A cross B can be 17. बोला ट्रू की फॉल्स? 2 नंबर्स आहेत. n ऑफ A क्रॉस B मी लिहू शकते n ऑफ A मल्टिप्लाइड बाय n ऑफ B. दोघीच्या दोघी सेट्स नॉन एम्प्टी आहे म्हणतात, तर हे पॉसिबल आहे का की दोघांचा प्रोडक्ट 17 येईल? करा विचार. 19. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 20. सी, व्हॉट इज इट? A and B are disjoint sets. Show it by Venn diagram. 2 डिसजॉइंट सेट्स आहेत, त्यांची वेन डायग्राम ड्रॉ करा. काय येईल? डिसजॉइंट मतलब एक भी एलिमेंट कॉमन नहीं है. व्हाट विल बी द वेन डायग्राम? A separate, B separate, not a single element common. Okay, this is disjoint set. Next problem, 21 problem. If A and B are disjoint sets, then n of A delta B इक्वल टू किती? आपल्याजवळ फॉर्म्युला काय आहे? n ऑफ A डेल्टा B. आठवत आहे का? याच्यामध्ये काय असतं? असे एलिमेंट्स जे A मध्ये पण आहे आणि A डेल्टा B म्हणजे आपल्याजवळ फॉर्म्युला आहे A मायनस B, B मायनस A आणि यांची युनियन चा n है ना. हा कसा काढतात? असे एलिमेंट्स जे A मध्ये आहे ते लिहून घ्या पहिले, असे एलिमेंट्स जे B मध्ये आहे ते लिहून घ्या पहिले, आणि त्यानंतर त्याच्यामधून आपण मायनस करतो जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते, म्हणजे A युनियन B आपण त्यातनं काय करतो? मायनस करतो. आता हा सेट आहे तुमचा डिसजॉइंट सेट. डिसजॉइंट सेट म्हणजे काय? याच्यामध्ये काही एलिमेंट्स कॉमनच नाही आहे, म्हणजे त्याचा n किती होईल? 0 होईल. तर व्हॅल्यू काय होईल त्याची? n ऑफ A प्लस n ऑफ B. n ऑफ A डेल्टा B फॉर डिसजॉइंट सेट विल बी n ऑफ A प्लस n ऑफ B. ठीक है. नेक्स्ट 22. A and B are
two disjoint sets. If n of A equal to 5 and n of B equal to 10, find n of A delta B. जमेल ना? ओके. 23. A and B are two non-empty sets. N of A equal to 10, n of B equal to 5, n of A intersection, एक मिनिट, n of A फॉर्म्युल्यामध्ये इंटरसेक्शन पाहिजे बेटा, युनियन नाही पाहिजे, कॉमन एलिमेंट्स ना. A इंटरसेक्शन B इक्वल टू सपोज आहे 3, देन फाइंड n of A डेल्टा B. ओके, ट्राय करा. अडचण आली तर सांगा मला. प्रॉब्लेम नंबर 24. ओके, सी. A equal to 1, 2, 3, 4, 5, 6. B equal to 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Find number 1 A union B, number 2 A intersection B, number 3 A डेल्टा B. ठीक आहे, 3 गोष्टी फाइंड करायचे तुम्हाला. सोपा प्रॉब्लेम आहे, ट्राय करा. 25. पॉज करा आणि ट्राय करा. हे सॉल्व करून घ्या आधी, त्यानंतर पुढच्या प्रॉब्लेमवर वळा. ठीक आहे. सी नेक्स्ट. If A and B are two non-empty sets and A minus B is null set. A minus B is null set म्हणजे A minus B मध्ये एकही एलिमेंट नाही. Then what is the relation between A and B? थोडा विचार करा आणि ट्राय करा. A आणि B मध्ये म्हणजे काय रिलेशन असेल? कोणी कोणाचा सबसेट आहे किंवा इक्वल आहे किंवा डिसजॉइंट आहे, ते तुम्हाला इथे लिहायचे. ट्राय करा. 26. A इक्वल टू 1, 2, 3, 4, 5. B equal to 6, 5, 4, 1. Find A union B minus A intersection B. ठीक आहे, पहा येतं का? तर मायनसचं साईन आहे. हां, याचा अर्थ काय? A युनियन B मध्ये असणारे असे एलिमेंट जे A इंटरसेक्शन B मध्ये नाही आहे. व्हॅल्यू काय येते त्याची सांगा. 27. 27 नंबरचा प्रॉब्लेम पहा काय आहे. इफ B is contained in A, if B is contained in A and C is contained in B, then the relation between A and C is. सोपं प्रॉब्लेम आहे. कंटेंटचा अर्थ काय? कंटेंट म्हणजे सबसेट. B is सबसेट ऑफ A and C is सबसेट ऑफ B. Then write the relation between A and C. जमेल तुम्हाला. ट्राय करा. 28. If
2x plus 3 comma 4y minus 3 equal to 9 comma 13. Find x and y. सोपं प्रॉब्लेम आहे. वन ऑर्डर्ड पेअर इज गिवन. आपल्याला माहिती आहे की a कॉमा b इक्वल टू c कॉमा d केव्हा, जेव्हा a इक्वल टू c असेल आणि b इक्वल टू d असेल, है ना. हे लॉजिक यूज करा आणि 28 नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व करा. एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढा. ठीक आहे. म्हणजे असं येईल 2x प्लस 3 इक्वल टू 9, याला सॉल्व करून एक्सची व्हॅल्यू निघेल. 4y मायनस 3 इक्वल टू 13, याला सॉल्व करून वायची व्हॅल्यू निघेल. $29 नंबरचा प्रॉब्लेम पहा काय आहे. n of a equal to 12, n of b equal to 20. Find n of a delta b when number 1 a and b are disjoint sets. जेव्हा a and b हे डिसजॉईंट सेट्स असतील तेव्हा काढायचं आहे. आणि सेकंड, वेन a इज सबसेट ऑफ b. a b चा सबसेट आहे म्हणजे a मधले सगळेच्या सगळे एलिमेंट जेव्हा b मध्ये असतील तेव्हा पण काढायचं आहे. याच्यासाठी थोडा विचार करावा लागेल, पण ट्राय करा, जमेल तुम्हाला. प्रॉब्लेम नंबर 30. राइट ड्युअल स्टेटमेंट ऑफ a minus b union c equal to a minus b intersection a minus c. ड्युअल स्टेटमेंट आठवतं ना, जिथे u आहे तिथे इंटरसेक्शनचं साईन द्यायचं, जिथे इंटरसेक्शन आहे तिथे कसलं साईन द्यायचं, युनियनचं साईन द्यायचं. म्हणजे काय होईल, a minus b intersection c equal to a minus b union a minus c. ठीक आहे. दिस इज ड्युअल स्टेटमेंट. ओके. 30 प्रॉब्लेम्स आपण केले. बाकीचं जे आहे ते आपण काय करू, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.